हँडलिंग प्लांट याच्या खालती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. डस्ट पडते हो. मनात विचार येतो की आता खरंच छत्रपती शिवाजी महाराज असते ना, टकमक कडेवर नेऊन कडेगोट केला असता. पण आमच्या पंकजाताई शिवभक्त आहे, त्यांच्यावर ही जबाबदारी टाकतोय की त्यांना सांगा की हे जे कोल हँडलिंग प्लांट आहे त्याचं नूतनीकरण करा. एक आरोग्य तपासणी कार्यक्रम पर्यावरण विभागाकडे 5,000 कोटी जमा आहे, काही कमी जमा नाही आहे. 5,000 कोटीपैकी काही खर्च हा आरोग्य विभागासाठी खर्च करा ना. तिथं असणाऱ्यांची तपासणी करा, ऑपरेशन करा. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये डिस्प्ले बोर्ड लावले पाहिजे. मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज घेतलं सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये 7 नोबेल पुरस्कार प्राप्त आहे. ते प्रदूषण पाहिल्यावर म्हणाले आमच्या अमेरिकेत असते तर यांना मोठी शिक्षा दिली असती. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी प्रदूषणाचे डिस्प्ले लावले पाहिजे. लोकांना समजू तर द्या. आता तुमच्या प्रदूषण मंडळाने थर्मल पॉवर स्टेशनचे जे साधारणतः तपासणी केली, आश्चर्य आहे. SO2 मध्ये 21 वेळा तपासणी केली. 21 वेळा तपासणीमध्ये ते नापास आहे. 21दा 5, 6, 7 संच. TPM मध्ये 13दा तपासणी केली, 3दा नापास आहे. म्हणजे साधारणतः टोटल पार्टिक्युलेट मॅटर मध्ये नापास, SO2 मध्ये नापास, म्हणजे सल्फर ऑक्साईडचा श्वसन रोग होतो. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी सतत वॉटर स्प्रे होईल, ज्यातून हे पार्टिकल्स लोकांना श्वसन रोगाला कारणीभूत ठरणार नाही. यासाठी एक नियोजन आणि प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. सांगेन की चंद्रपूर ही देशामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर जेव्हा देशातले म्हणजे एक यादी झाली, त्याच्यामध्ये देशातल्या 88 प्रदूषित शहरामधलं एक शहर चंद्रपूर होतं. आणि आपल्या राज्यातल्या 8 औद्योगिक क्षेत्रामधल्या चंद्रपूरचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता प्रदूषणाच्या परिस्थितीमध्ये. आणि गेल्या काही दिवसामध्ये आम्ही अभ्यास केला असताना आमचे प्रदूषणाचे निकष जे आहेत, तपासणी जी आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण हे 83.88 इतकं होत होतं. त्यामुळे पर्यावरण, वन, वातावरणीय बदल मंत्रालय, दिल्लीचं सरकारने म्हणजे आपले सेंट्रल गव्हर्नमेंटनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठलाही नवीन उद्योग येऊ नये आणि प्रदूषणासाठी काही काळापर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला 31 मार्च 2012ला. काही दिवस त्याचं पालन झाल्यानंतर प्रदूषणाची जी पातळी आहे ती 83.88 पासून ती 54 पर्यंत आली आणि आपल्याला भारत सरकारने घातलेली बंदी उठवण्यात आली. आता ही उठवण्यात आल्यानंतर ही जवळपास 16 रोजी ही बंदी उठवली. निश्चितच नवीन अजून उद्योग किंवा आहे त्या उद्योगाचं एक्सपान्शन, नवीन खाणी, नवीन इथे काम सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा आहे की तिथल्या भागामध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. आता माझ्या उत्तरामध्ये जे उत्तर आता सुधीर भाऊंनाही माहिती आहे, सन्माननीय सदस्य बोंगळेजींनाही माहिती आहे की उत्तर जे माझं आहे ते फार टेक्निकल आहे. त्या टेक्निकल उत्तरामध्ये भावना नाही आणि ज्या अडचणी फील होतात हाडामासाच्या माणसाला त्या त्यांना त्या अपेक्षित नाहीये त्या उत्तरात येणं सुद्धा. त्यांनी काय सांगितलंय की आम्ही कारवाई केलेली आहे. जसं सुधीर भाऊंनी प्रश्नामध्ये सांगितलं की SO2च्या प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी ते किती वेळा तपासलं तरी ते प्रदूषणाचा परिणाम आपल्याला दिसतोय. तर त्याच्यासाठी त्यांनी एक FGD नावाची संयंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना केंद्र शासनाने 2028 पर्यंतची वेळ दिलेली आहे.